फ्रेंडशिप डेचं निमित्त साधून ही फ्रेशर्स पार्टी सुरू होती। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये जवळपास 400 मुलं आणि मुली या फार्म हाऊसवर मद्यधुंद अवस्थेत आढळली। हे सर्व विद्यार्थी सिम्बायोसिस कॉलेजचे असल्याची माहिती पुढे आली आहे। या ठिकाणी आढळलेल्या सर्व मुलींची टेस्ट पूर्ण झाली आणि मुलांची सुद्धा टेस्ट पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी रात्री उशिरा म्हणजे 11च्या नंतर पार्टी चालू असल्याची बातमी मिळाली। त्याच्यानंतर आमच्या एपीआय इथले लोणी काळभोरचे मालकी त्यांनी येऊन इथे या ठिकाणी छापा टाकला। त्यांना दिसलं की इथं कॉलेज तरुण तरुणी यांची पार्टी चाललेली आहे आणि त्याच्यात त्यांना मद्याच्या बाटल्याही मिळून आल्या। तर या ठिकाणी या पार्टीची कुठली परवानगी घेण्यात आलेली नव्हती। तर त्या परवानगीनं घेतल्याबद्दल ज्यांनी ही पार्टी अरेंज केलेली आहे, ज्यांनी पार्टी या ठिकाणी ठेवलेली होती, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। ज्यांनी मद्यप्राशन केलेलं आढळून आलं, वैद्यकीय तपासणी यासोबत चालू आहे। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात येईल अशी माहिती सिम्बायोसिसच्या मुख्य संचालिका विद्या येरवडेकर यांनी दिली आहे। ही मुलं एमबीएची आहेत, मॅच्युअर विद्यार्थी आहेत, 22 वर्षाच्या एजची साधारण आहेत। तरी पण आम्ही आता ठरवलंय की एक आम्ही कमिटी कॉन्स्टिट्यूट केली आहे, इन्क्वायरी कमिटी। आमचे जे व्हाईस चान्सलर डॉक्टर आस्ते त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि ही कमिटी आता आज दुपारी भेटणार आहे आणि मग कमिटी जे काही असेल ती ऍक्शन आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही घेऊ। पुढची बातमी बघूयात। वन विभागाचे अधिकारी विलास परडेकर यांची अखेर सुटका करण्यात आली आहे।